चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 11 मधला लिमिट या चॅप्टर मधला एक क्वेश्चन पाहूया. पहा, लिमिट x टेंड्स टू 0 log x मायनस log 2 x मायनस 2 डिवाइडेड बाय x मायनस 2. ठीक आहे, एक काम करता येते 2 ठेवून पहा, कारण x जो आहे तो 2 कडे स्टेंड करता. तर पहा log जिथं जिथं x आहे तिथं 2 ठेवा मायनस log 2. पहा x च्या ठिकाणी चेक करा, मी काय केलं समजलं ना, x च्या ठिकाणी 2 ठेवल्या पहा. ठीक आहे, आणि एक काम करा, इथं 2 मायनस 2 log 2 मायनस log 2 0 आणि 2 मायनस 2 0 0 बाय 0 फॉर्मल म्हणजे सत्यानाश झाला. ठीक आहे, बरोबर. म्हणजे डायरेक्ट तर 2 ठेवता येत नाही, पटलं ना. मग एक काम करता, डायरेक्ट ठेवता येत नाही तर मी थोडंसं काय करता की जो 2 कडे स्ट्रेंड करता तर 2 च्या जरासा इकडे किंवा जरासा इकडे, बरोबर आहे. ठीक आहे, मी एक व्हॅल्यू पुट करता, तो h. ठीक आहे, एक स्मॉल व्हॅल्यू आहे, तर मी काय करता पुट करता. पाहता पुट x इज इक्वल टू 2 प्लस h मायनस नाही ठेवायचा. ठीक आहे, पटलं. ओके, कारण h पॉझिटिव्ह व्हॅल्यू राहते. ठीक आहे, तर काय करता आपण 2 च्या जरासा इकडे h मी पुट केलो. ठीक आहे, तर याचा अर्थ पहा, याचा अर्थ काय होईल पहा, ऍज x टेंड्स टू 2 का म्हणेन मी की x तो काय करेल, x कडे 2 करता म्हणजे स्ट्रेंड, x कडे काय करता स्ट्रेंड करता. तर मग देन s टेंड्स टू 0 समजलं का मी काय म्हणतो. जर तो 2 जो आहे तो का 2 जो आहे म्हणजे x जो आहे, सॉरी 2 नाही हा, x जो आहे तो 2 कडे स्ट्रेंड करेल, तर h जो आहे तो 0 कडे स्ट्रेंड करेल. कसं कसं, तर पहा x मायनस 2 इज इक्वल टू h. अरे इकडे जाऊन प्लस, एक प्लस आहे तर मायनस ना. आता x जर 2 बनण्याची कोशिश करत, सुनो 2 बनण्याची कोशिश करत आणि x जर 2 बनण्याची कोशिश करेल तर 2 मायनस 2 0, तर मग h का करेल, 0 नाही बनेल का, चेक करायचे दिसत नाही. ठीक आहे, पटला. ओके, कहाणी क्लिअर आहे. मग काय होईल पहा, आता लिमिट s टेंड्स टू 0, आता s टेंड्स टू 0 होता असं मी मान, तर जिथं जिथं log x आहे तिथं काय ठेवील पहा, चेक करा 2 प्लस h ठेवील करा आणि मायनस log 2 आणि इकडे पहा सुनो इकडे का, आता x मायनस 2 आहे तर इकडे पहा येतं या खूपच्या x मायनस 2 म्हणजे काय होते h आणि चेक करा x मायनस 2 म्हणजे h. मग आता काय होईल पहा, लिमिट s टेंड्स टू 0, तुम्हाला माहित आहे की log याले a माना, का म्हणा log a याले a माना मायनस log b. का होईल पहा log a मायनस log b, तर log a बाय b हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, log a मायनस log b log a बाय b. तिथे काय होईल पहा log a 2 प्लस h बाय b. ठीक आहे, म्हणजे log इकडे पासून याच्यामध्ये येईल बरं, सॉरी या कसं log a मायनस log b, तर काय होते log a आणि बाय b आणि डिवाइडेड बाय 1 चलता रहेगा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. log a बाय b. ठीक आहे, आता काय होईल पहा, लिमिट s टेंड्स टू 0 log इकडे काय होईल पहा, हा 2 सेपरेट मारल इकडे आणि इकडे, अरे सेपरेट मारल का नाही. ठीक आहे, इकडे आणि इकडे आणि डिवाइडेड बाय h सेपरेट होईल इकडे. ठीक आहे, 2 कटल, येतं 2 कटल. ओके, येतं तर कटणार नाही, म्हणजे लिमिट s टेंड्स टू 0 log इथं काय होईल पहा 1 येतं 2 to 1 ना, 2 कटल 1 आणि h बाय 2 आणि डिवाइडेड बाय h हा वाला फॉर्मॅट आला. ठीक आहे, आता एक फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, कोणसा पहा की लिमिट इकडे पहा, लिमिट x टेंड्स टू 0 log x 1 प्लस x, सॉरी 1 प्लस x डिवाइडेड बाय x. पहा लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस x डिवाइडेड बाय x इज इक्वल टू आन्सर 1 येते. ठीक आहे, म्हणजे log 1 प्लस x म्हणजे सॉरी हा 1 आणि हा x 1 प्लस x याला x माना, थोडी देर केली x, समजत आहे ना, याला x माना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. हा जर x असेल 1 प्लस x डिवाइडेड बाय x तर 1 येते, पण सर x h बाय 2 आहे ना, इथे यायला लागेल h बाय 2. तर मी काय करतो, जुगाड करता आणि आता डायरेक्ट काय करता, लिमिट अप्लाय करता आणि बॅलन्स ही करतो. का होईल पहा, लिमिट s टेंड्स टू 0 लिमिट अप्लाय करता आणि बॅलन्स ही करता पहा log 1 प्लस h बाय 2. ओके, करली ब्रॅकेट लावून देतो डिवाइडेड बाय h. आता लक्षात घ्या की 1 प्लस x बाय x ना, म्हणजे हा जे आहे तो इथे पाहिजे, इकडे पहा 1 प्लस h बाय 2, पण आपल्याकडे h आहे तर मी आपल्याच मनाने डिवाइडेड बाय 2 केलो. ठीक आहे, तो म्हणते कसं भाव, कारण बॅलन्स करता ना. ठीक आहे, तर कसं भाव म्हटलं तर आपण घेऊन असं भाव. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग आता पहा हा जो आहे हा इकडे पहा, इकडे एक काम करा, येतं 2 ने मल्टिप्लाय करा बाहेर वाटल्यास. ठीक आहे, पटला ना. मग आता काय होईल पहा की 1/2 बाहेर निघेल आणि याचा मिनिंग काय होईल, याचा मिनिंग तो 1 होईल. ठीक आहे, होईल का नाही. ठीक आहे, लिमिट अप्लाय केलं तर फायनली आन्सर 1/2. ठीक आहे, तर समजला असं मेरे प्यारे दोस्तों. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.